नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार्य तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फॉर्म्युला यूट्यूब चॅनलमध्ये. RT ॲडमिशन 2026-27चे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर नक्की हा फॉर्म कसा भरायचा आहे ह्याच्याबद्दलची A to Z प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. 10 मार्चपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मग व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही फॉर्म भरू शकता. 2026-27च्या ॲडमिशनसाठी तुम्ही student.maharashtra.government.in या साईटवरती जायचं आहे. या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जो इथे आहे ॲडमिशनचं एक इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं वेबपेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्ही आता या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला की न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिला ते तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायची गरज आहे. त्याच्यानंतर तुमच्या मुलाचं सरनेम, त्याचं नाव, तुमचं मधलं नाव, त्याच्यानंतर मुलगा तुमचा जर डिसेबल असेल तर डिसेबल करायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करा. त्याची डेट ऑफ बर्थ ही प्रॉपर पद्धतीने भरणं खूप गरजेचं आहे. हा कॅपेचा आहे ते एंटर करणं गरजेचं आहे. तुमचा 10 अंकाचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे अपडेट करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एकदम नीट पद्धत भरायचं आहे. ह्या पद्धती तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, बर्थ डेट वगैरे टाकू शकता, कॅपेचा टाकू शकता, बर्थ डेट वगैरे अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी ते टाकू शकता. ठीक आहे. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं जर जन्मदिनांक, जिल्हा, ईमेल ID ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नीट भरल्या पाहिजे आहेत. ठीक आहे. त्या सगळ्या नीट भरायच्या आहेत तुम्हाला. नंतर तुम्हाला हे रजिस्टर जे बटन दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्याच्यावर तुम्हाला एक युजर नेम येईल आणि एक पासवर्ड आहे. हा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला नोंदणी करण्यासाठी वेबसाईटवरती गरजेचा आहे. आता हा जो युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला आलेला आहे तो तुम्ही इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ही कंप्लीट करायची आहे. तर ही तुम्ही आहे त्याच्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता. आता लॉग इन केल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा एक नवीन पासवर्ड तयार करावा लागेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो आलेला ओल्ड पासवर्ड इथे टाकायचा आहे, न्यू पासवर्ड इथे करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं. एकदा तुम्ही सबमिट केला तर तुमचा पासवर्ड आहे तो सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल. आता तुम्ही सक्सेसफुली अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन पासवर्ड इथे लॉग इन करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा युजर ID, तुमचा नवीन पासवर्ड आणि तुम्हाला जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा वगैरे सगळी माहिती आहे इथे भरलेली गेलेली असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो नीट पद्धतीने आहे. तुम्हाला तुमचा कोणता जिल्हा आहे तो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. जिल्हा, तालुका, गाव ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. जिल्हा, तालुका, गाव ह्या सगळ्या तुम्हाला नीट इथे हे करणं गरजेचं आहे. आता फॉर्म भरताना पूर्ण जो आहे पूर्ण पत्ता आहे, हा पत्ता आपल्याला नीट बदल द्यायचा. जसं आपल्या आधार कार्डमध्ये आहे त्या पद्धतीने पत्ता देणं आपल्याला गरजेचं आहे. हा चुकला नाही पाहिजे आहे. त्याच्यामुळे हा पत्ता पूर्ण भरणे एकदम गरजेचं आहे. तसंच आपल्या कुटुंबाचं नाव आणि अचूक स्टेटस भरावं की पूर्ण आपल्या ह्याचं काय आहे, कोणतं बिल्डिंग आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. त्याच्यानंतर स्टेटस आहे आपलं जनरल आहे की विडो आहोत, डिवॉर्सी आहोत, सिंगल पॅरेंट्स आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ते पॅरेंटचं स्टेटस पण भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे भरल्यानंतर तुम्हाला पुढे आहे त्या सगळीची माहिती, तुमचं घरचं वगैरे सगळं ॲड्रेस सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह जे बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. ते सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात आता पहिल्यांदा गुगल मॅपवरती तुमचा ॲड्रेस आहे तो अचूकपणे भरणं खूप गरजेचं आहे. गुगल मॅपवरती तुम्हाला 5 ऑप्शन दिले जातात. 5 ऑप्शन जर तुमचे चुकले तर त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवरती ते रिसेट करता येत नाही. आता तुम्ही जर इथे क्लिक केलं तर हे जे पेज आहे तुम्हाला गुगल मॅपवरती घेऊन जाईल. आता गुगल मॅपवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल. ह्याच्यामध्ये जे रेड डॉट दिसतंय त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने झूम करून तुम्ही जिथे राहता त्या बिल्डिंग वगैरेचा ॲड्रेस प्रॉपर तुम्हाला तिथे दिसतंय का ते बघा आणि तरच तो गुगल मॅप हा लाल डॉट आहे तिथे जाऊन तुम्ही सेट करा. जेवढं झूम कराल तेवढं तुमचा एरिया तुम्हाला निष्पत दिसेल. तुमच्या बिल्डिंगचं नाव पण तुम्हाला दिसेल. तुम्ही तिथे जाऊन ते सेट करू शकता आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड अपडेटला आपण क्लिक करू शकता. ठीक आहे. सेव्ह अँड अपडेटवरती आता क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मेसेज येईल की गुगल हे सांगितलेलं की हा जो डेटा आहे तो कॅप्चर झालेला आहे. ठीक आहे. मग ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही ओके बटनावरती क्लिक केलं तर तुमचं इथे जे आहे लोकेशन आहे म्हणजे तुमचं अल्टिट्यूड, लॉंगिट्यूड हे सगळं इथे तुम्हाला दाखवलं जाईल. ओके. हे दाखवल्यानंतर इथे आता समजा तुम्ही ते सेव्ह केलं पण तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला काही चेंज करायचं किंवा तुम्ही केलेलं बरोबर नाही आहे तर तुम्हाला इथे 5 सेकंड मिळतील तर तुम्ही इथे रिसेट करू शकता.
तुम्ही रिसेट बटनावरती क्लिक केलं की पुन्हा तुम्हाला तिथे तुमचा जो गुगल मॅप आहे तो सेट करता येईल. ठीक आहे, आता गुगल मॅप सेट झाल्यानंतर तुम्हाला इयत्ता, धर्म आणि कॅटेगरी हे सगळ्या गोष्टी नीट पद्धतीने निवडायच्या आहेत. त्याच्यानंतर जर डिसेबिलिटी असेल तर नो करायची आहे, असेल तर यस करायचे आहे. ह्या सगळ्या माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे. आता चाइल्ड डिसेबल असेल तर ह्या डिसेबिलिटीच्या सगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यापैकी कोणती कॅटेगरी आहे ती तुम्हाला अचूक निवडायची आहे, तिथे अपडेट करायची आहे. तिथे अपडेट केलं तर सेव्ह करायचं आहे. HIV अफेक्टेड असेल तरी देखील तुम्हाला तिथे मेन्शन करायचं की तशी काही कॅटेगरी आहे का. ठीक आहे, आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला मुलाचा जो आहे तो आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफ, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट आपल्याला इम्पॉर्टंट लागणार आहे. डॉक्युमेंटची लिस्ट आधी पण एका व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, तुम्ही बघितलेली नसेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ते सगळं केल्यावर तुम्हाला सेव्ह ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर स्कूल सिलेक्शन, स्कूल सिलेक्शनमध्ये ॲक्च्युली जो नवीन नियम आला त्याच्यामध्ये विथिन 1 किलोमीटरची स्कूल आहे त्याच्यासाठी प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला जे 1 किलोमीटरचे स्कूल असतील ते सगळे इथे डिस्प्ले होतील. 1 किलोमीटरच्या स्कूलमध्ये तुमचं जे जवळचं 1 किलोमीटर स्कूल आहे डिस्प्ले, त्याला तुम्हाला टिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे. आता तुम्ही टिक केल्यानंतर सेव्ह केलं, ह्या बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला हे असं ओके येईल. तुम्ही निवडलेलं स्कूल आहे ते सिलेक्ट झालेलं आहे, तर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला जर शाळेबद्दलची काही माहिती हवी असेल तर तुम्ही आज त्यांच्या त्या हायपर लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला शाळेचा पत्ता, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. ठीक आहे, आणि शाळेची माहिती अशा पद्धतीने ह्या पद्धतीने तुम्हाला शाळेची माहिती दिसेल की शाळा कुठे आहे, काय स्टँडर्ड्स आहेत, काय गोष्टी आहेत, सगळ्या तुम्हाला इथे समजते. आता फॉर्म सबमिशन आहे, त्याच्यावरती आता तुम्हाला फॉर्म सबमिशनवर क्लिक केल्यानंतर आता तुमचा फॉर्म, आता तुम्हाला सगळं माहिती मिळाली तुम्ही सबमिट केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला हा अशा पद्धतीचा फॉर्मचा इंटरफेस आहे हा दिसेल, आणि तिथे तुम्हाला गेल्यावरती ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म आणि सबमिट करायचं आहे. आता कन्फर्म आणि सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन कन्फर्म झालेले आहे आणि आता आपण कोणत्याही पद्धतीचे चेंज करू शकत नाही आहे असा तुम्हाला मेसेज येईल. आणि मग तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर कन्फर्म अँड सबमिट बटनावर क्लिक करायचं. एकदा कन्फर्म अँड सबमिट केलं तर आपल्याला चेंज करता येणार नाही. आणि नंतर मग आपल्याला ही अशा पद्धतीची PDF आहे ती जनरेट होईल, दिसेल की आपण कोणती माहिती भरलेली आहे, काय कॅटेगरी आहे, सगळ्या माहिती. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर समरीवर कन्फर्म बटन क्लिक करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन बटन क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. समजा तुमचं काही चुकलेलं असेल तर तुम्हाला डिलीट ॲप्लिकेशन करावं लागेल आणि डिलीट करावं लागेल. ठीक आहे, लॉटरीद्वारे याची आपल्याला निवड समजली जाते, तर ती आधी तुम्हाला त्याच्याबद्दलचा नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. धन्यवाद.